हाय, नमस्कार फ्रेंड्स. बघा कशा भुईमुगाच्या शेंगा आल्यात आपल्या इकडं आणि ह्या माझ्या मम्मीनी शेतातून आणल्यात जाऊन मगाशी. एवढ्या टेस्टी आहेत काय सांगू तुम्हाला. एवढं भारी लागतात ना शेंगा. आणि तुम्हाला मला सांगायचं होतं आमच्या इकडं माझ्या घरी किती भारी भारी झाड आहेत ते तुम्हाला मला दाखवायचे. म्हणजे हे झाड आहे ना पाठीमागचं हे मोगऱ्याचं झाड आहे आणि हा वेली मोगरा आहे. एवढा भारी आहे ना ह्याला बुडी फुलं लागतात ना खूप म्हणजे खूप. आणि माझ्या मम्मीने कसं चढवलाय बघा. हा मी लहान असताना घेतलेला म्हणजे मी तेव्हा 8वी 9वीत असेल तेव्हा मी हा वेली मोगरा घेतलेला आणि कसला भारी आलाय आता बघा. आणि इकडं ना हे पारिजातकचं झाड आहे. म्हणजे ते नाही का समोर पांढरं फुल आणि खाली ऑरेंज कलरचा हे असतं त्याला तसं फुल येते. आणि ही जास्वंद आहे ही बघा कशी आली. आणि इकडं आमचा कडीपत्ता आहे, पलीकडं पेरू आहे आणि त्याच्या पलीकडं पपईची झाड खूप भारी भारी झाड आहेत आमच्या इथं. आणि हा समोरचा ऊस आहे. त्याच्या पुढं केळी आहे. एवढं भारी वाटतंय ना इथं खूप म्हणजे खूप जास्त भारी वाटतंय. पाठीमागचं पण मी तुम्हाला दाखवेल थोड्या वेळाने. पाठीमागं पण आळूची पानं आहेत, पुदिना आहे, खूप छान आहे खूप म्हणजे खूप. मला यायचं का बघायला? चला जाऊ आपण तिकडे बघायला. बंद कर व्हिडिओ. चालू केला. हा. आणि आता आपण घराच्या पाठीमागे आलोय. हे वातावरण आहे ना सगळं हे सगळं माझ्या घराच्या पाठीमागचं आहे. तुम्ही बघा इकडे भुईमुगाची बाग आहे. भुईमुगे म्हणजे ही शेंगा आहेत ना ह्या हित आहेत बलीकडं. आणि हे आमचं चक्कूचं झाड आहे. हे बघा किती छान चक्कूचं झाड आलंय. ह्याच्या खाली काय म्हणतात त्याला आळूची पान आहेत. ही आळू आहे. आणि ही पुदिना आहे. पुदिना पण बघा शकता किती छान आलाय खूप म्हणजे आणि इकडं पण हा शेवगा आहे. तिकडे पपया आहेत. पपया पण पिकल्यात बघा तुम्ही इकडे या. इकडे मी तिकडे बघा पपया कशा पिकल्यात दिसतात तुम्हाला. पपई पिकली आहे. हे बघा गावाकडं असं तुझं बोट दिसतंय हे पूर्ण. अजून बघा इकडे मी मगाशी कपडे धुतलेत आणि इकडे मी कपडे वाळू घातलेत. मगाशी मी कपडे धुवायला आलते तेव्हा मी हे कपडे वाळू घातलेत. आणि हा माझा आंबा आहे. हा पण किती छान आहे बघा कसला भारी आलाय आंबा. आणि इकडं आमचं शेड आहे. इकडे बघा इकडे पण छोटासा आंबा आहे. इथं पण एक आंब्याचं झाड आहे छान. आणि इकडं केळी आहे. आणि इकडं पण बघा इकडं पण आंब्याची झाड आहेत. खूप भारी वाटतंय. तुम्हाला कसं वाटतंय कमेंट करून नक्की सांगा. आणि इकडचं गावाकडचं वातावरण तुम्हाला कसं वाटलं हे पण सांगा. मला तर खूप म्हणजे खूप जास्त आवडतं हे मोकळं वातावरण. इतकं भारी वाटतंय ना जास्त भारी. आणि इकडे या तुम्हाला अजून एक आंब्याचं झाड दाखव. हे बघा हे आंब्याचं झाड मी लावलेलं आहे. म्हणजे मी जेव्हा मी 10वी मध्ये होते ना तेव्हा ना तिथं झाडवाला आलेला आणि मी झाड आंब्याचं एक आणि मोगऱ्याचं एक असे मी 2 झाडं घेतलेले. हा एक आणि तो मोगरा आपण समोर पहिल्यांदा पाहिला ना तो मोगरा. आणि हा आंब्याचं झाड बघा किती भारी आलंय. एवढं भारी आलंय ना. इकडे पण आम्ही आंब्याची झाडं लावले. तिथे एक आहे, तिथे एक आहे, अजून इथे एक आहे. असे खूप झाडं लावलेत. किती छान वाटते. आणि आता ह्या टायमाला ना एवढी भारी हवा सुटते ना इतकी भारी लय म्हणजे लय जास्त. आणि कसं आता पावसाळ्याचे दिवस चालू झाल्यात त्याच्यामुळं प्रेग्नेन्सी मध्ये थोडी धाप लागते मला. बोलता येत नाही असं धाप लागून हे होते. आणि आता वातावरण बघा कसं झालंय. हे 4 5 6 वाजता असलं भारी वाटतं ना इकडं खूप म्हणजे खूप जास्त. आणि ह्या भुईमुगाच्या शेंगा आहेत तुम्हाला कशा वाटतात कमेंट करून नक्की सांगा. आणि नक्की शेंगा पण तुम्ही पण या खायला शेंगा. ठीक आहे बाय बाय भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये बाय.